सातत्यानं पाहिलं जात आहे. चला श्री स्वामी समर्थ पागुडे संघ कुणाल घरत आपला 12वा प्रतिनिधी आमच्या पॅव्हलियन बॉक्स मध्ये पाठवायचा आहे, समोरच्या कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला 12वा खेळाडू पण या आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, कारण की श्रीच्या ऑडिओची आवाजातील क्लॅरिटी आणि क्वालिटी तुम्ही पाहताय. मोठी प्रीमियर लीगचं पर्व संपन्न झालं आणि तात्काळ त्यांनी इकडे धाव घेतली. त्यांना देखील ठाऊक होतं की UPLचं देखील पर्व आपल्याला कव्हर करायचं आहे. चला 12वा खेळाडू पण या. पहिला चेंडू पाडायच्या आज जर आपला खेळाडू आला नाही तर मग पॅनलाइज केलं जाईल. गेम ऑन. पहिला चेंडू चरण म्हात्रे यावेळेस हवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर फेकलाय. पंचांचा स्वरचा इशारा. अवांतर धावसंख्येनं श्री गणेशाला टीम श्री स्वामी समर्थ पागोडे संघाचा किशोर गरत आणि कुणाल गरत अशी सलामीची जोडी मैदान. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय बॉल खूपच बाहेर होता, त्यामुळे पंचांनी हेरलाय, अवांतर घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं श्री गणेशा झालाय. नेक्स्ट बॉल चरण म्हात्रे टू किशोर गरत. इथून पुन्हा एकदा सरळ बॅट न कर बॉल चालल्या स्लीपर कव्हर मध्ये जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. अडवणार फेकणार हितेन भुईर असावा. तोपर्यंत फक्त आणि फक्त 1 रन संतांनी सावध सुरुवात करताना दिसत आहेत खेळाडू किशोर गरत. पहिला चेंडू अतिरिक्त, तदनंतरच्या चेंडूवरती आलेली सिंगल. टाइम इज झाला. स्प्रे. येस चला स्प्रे घेऊन जायचंय मैदानामध्ये. येस षटक संपल्यावर. नेक्स्ट बॉल चरण म्हात्रेचा कुणालसाठी 2 मॅच मध्ये खरं तर बॅकफूट वरती आहे कुणाल. यावेळेस शांततामय मला खेळ करायचा आहे, कारण की महत्वाची मॅच आहे. इथून मला माझ्या संघासाठी माझं योगदान फार महत्वाचं आहे. त्यामुळे मला आज या तिसऱ्या सामन्यामध्ये काय होईना 5 षटक धावपट्टीवरती राहणं खूप गरजेचं आहे. ठाऊक आहे कुणालला. 3 धावसंख्या धावपटलावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुढचा चेंडू यावेळेस स्विचिटचा प्रयत्न आले यश. बॉल चालला थर्ड मॅन बॉर्डरच्या पलीकडे गुलीच्या वेगानं चौकार. या चेंडूवरती चौकार आला आणि चौकारच्या साईडनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या गुण तालिकेवरती बिनबाद 7 वरती. स्विचिटचा प्रयत्न केला होता, प्रयत्नानं यश आलं किशोर गरजच्या. खरं तर अनुभव ही यशाची सर्वात मोठी शिदोरी आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातोय आणि तो आज अनुभव सर्वस्वी पणाला लावताना दिसतोय. किशोरला देखील ठाऊक आहे महत्वाची मॅच आहे. इथून कुणाल आणि मला खूप चांगलं काम आमच्या संघ मालकासाठी आणि आमच्या संघासाठी करायचं आहे. त्यासाठी धावांची धाव तर करावीच लागणार आहे. चरण म्हात्रे हा देखील एक महत्वाचा खेळाडू. स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे. इथून अप्परकडचा प्रयत्न. बॉल चाललाय कव्हर रिझन कडे. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. सीमारेषे बाहेर चौकार. किशोर गरजची इथून खर तर या स्पर्धेत आजच्या दिवसातून पहिला बाहेर जाणारा संघ आपण पाहिला स्मिथ अँड अनंत स्ट्रायकर जासे संघ. साईश मात्रे डोळाडायचे सामने सुरू झालेत. इथून पुन्हा एकदा लोवर फुल टॉस. त्यावेळेस पॉइंटचा खेळाडू फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. किशोर गरजची नजाकत पाहायला मिळाली. बॉल बाउंड्रीच्या बाहेर चौकार. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 15 वरती जाऊन पोहोचले. षटकातील शेवटचा चेंडू. इथून अप्रतिम आजच्या दिवसातील सर्वात देखदार फटका. नाव आहे किशोर गरत. ऑन फायर नाव. ठोकलाय षटकार.
जर रिप्ले ऍक्शन मध्ये पाहिलात ना तर बॉल अगदी मिडल ऑफ दी बॅट स्विचिटचा जरी प्रयत्न केला असला ना तरी ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि तिथून मात्र काय फटकेबाजी चालू आहे. फलंदाज किशोर घरतची एक षटक संपलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 21 वरती जाऊन पोहोचले. 24 लाईव्ह इव्हेंट्सचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की प्रॉपर क्लिअरिटी आणि उत्तम क्वालिटी म्हणूनच आज या वाहिनीकडे सातत्यानं पाहिलं जात आहे. पहिलं षटक संपले. धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 21 वर जाऊन पोहोचले. आता दुसरं षटक दुसऱ्या षटकासाठी कोणाला प्राचार्य केलं जाईल. शिवम पाटील जो आवरे गावातून बिलॉंग करतोय. खरतर देवा ग्रुप आवरे संघाचा खरतर महत्वाचा खेळाडू म्हणून याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातोय. यावेळेस इथून पहिल्या षटकामध्ये 21 आल्यात करणाऱ्यांना नाराज करणारी गोलंदाजी केले. पण यावेळेस काय केलं जाईल. शिवम पाटील कमबॅक करेल का की त्याच्यावरती आक्रमण केलं जाईल हे आता फार महत्वाचं आहे. पहिला चेंडू रटम ओव्हर द विकेट्स न 10-12 पलांचा स्टार्ट घेऊन कुणाल घरासाठी इनफिल्डला भेदून बॉल आला लॉंग ऑफ रिझन कडे. थोडेसे क्षेत्ररक्षक फ्लंबल झालं होतं परंतु फक्त आणि फक्त एकच रन्स या एकेरीनं धावसंख्येमध्ये येईल भर. एक षटक एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 22 वरती जाऊन पोहोचले. महत्वाचा सामना आहे. आपण स्पर्धा एन्जॉय करताय. UPL उरण प्रीमियर लीग. सर्व स्टँड आहेत ना ते प्रेक्षकांनी अगदी कस भरलेला आपण पाहत आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. उरण शहर म्हटलं ना तर उरण शहराला एक वेगळीच ओळख आहे. मग पिरवाडीचा समुद्र असेल तर नंतर ONGC कंपनी आपण पाहत आहे. किशोर घरत ज्याच्या बॅटमधून तब्बल 5 चेंडूमध्ये 19 रन्स आल्यात तो स्ट्राईक इनवरती आपण पाहत आहे. धावसंख्या धावपटल्यावरती म्हणजे 22 वरती. एक षटक एक चेंडूचा खेळ संपल्यानंतर शिवम पाटील टू किशोर घरत. नेक्स्ट बॉल इथून हाफ ट्रॅकर होता लॉफ्ट करायचा होता. बॉल चाललाय मिड विकेट रिजन मध्ये जिथे चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. शिवमला ठाऊक आहे किशोरच्या बॉल जर आपण रडार मध्ये फेकले तर किशोरच्या बॉलांना अगदी सीमारेषा बाहेर फेकून देतोय. त्यामुळे त्याच्यापासून बॉल हे दूर ठेवायचे आहेत आपल्याला आणि त्याचे प्रयत्न गोलंदाज शिवम पाटील कडनं चालू आहेत. 23 धावसंख्या गुण तालिकेवरती. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट्स न सज्ज झालाय. इथून कुणाल घरतचा तडाखा. खरं तर आजच्या दिवसातील हा पहिला षटकार असेल परंतु सर्वात लांब आणि उंच ठोकला षटकार. घरची आता फलंदाजी पाहायची आहे प्रेक्षकांना आणि आता प्रेक्षकांचं मनोरंजन करायचंय कुणाल घरतला. पहिला षटकाराच्या दिवसातील ठोकळाय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये अपयश आलं होतं कुणालला. इथून ठाऊक आहे महत्वाची मॅच आहे. इथे आपल्याला खरं तर आपला खेळ आपल्या संघ मालकाला आपल्या टीमला आणि आलेल्या प्रेक्षकांना दाखवायचा आहे. षटकाराच्या साह्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती बिनबाद 29 वरती जाऊन पडले. शिवम पाटील यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ दी स्पेस पाहायला मिळाला. एक रन्स कंप्लीट. दुसरीसाठी तू मै तर झाले परंतु 2 रन्स सहजरित्या कंप्लीट. कुठेतरी रिस्की रन्स वाटत होती दुसरी रन्स कारण की किशोर घरतनं कॉल दिला होता. त्या कॉल साठी कुणाल रेडी नव्हता परंतु अगदी सहजरित्या 2 रन्स कंप्लीट झाल्या. खूप चांगली फलंदाजी. जिथे चांगले चेंडू त्यांना सन्मान खराब चेंडू त्यांच्यावरती प्रहार करायचा आहे. व्हेरिएशन पाहायला मिळालं शिवम पाटीलच्या गोलंदाजीतून. अगोदरच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता तो फलंदाज कुणाल. इथून कुणालला थांबवायचा आहे. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवलं. ओव्हर 1 पीक केला होता तो निहालता आला नाही व्यवस्थित. हलक्या हातानं सन्मान दिला. मिळाल्या 2 रन्स. दुहेरीनं धावसंख्येमध्ये भर. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 31 वरती. पुन्हा एकदा खूप सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू. प्रत्युत्तर नव्हतं कुणालकडे. सुरेख गोलंदाजी. आता या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कुणाल घरत 6 चेंडू 20 वरती खेळतोय. किशोर घरत आणि कुणाल घरत 5 चेंडू 10 वरती खेळतोय.
लोकांची पार्टनरशिप पाहिली तर 31 धावसंख्या, त्यामध्ये एक अवांतर धावसंख्या वाईड्सची. शेवटचा चेंडू शिवम पाटील ओव्हर द विकेट्स न कशा प्रकारे फेकेल. यावेळेस तिथून एक पाय वाकून बॉल वरती केले आक्रमण. होय, कुणाल घरत आधीपर्यंत थांबलेला नाहीये, हा ठोकतोय षटकार. जी फलंदाजी कुणाल घरतची आपल्याला हवी होती ना, ती आता पेश करताना दिसतोय. पण इथून आता खरं तर महत्वाचं काय माहिती आहे काय, चरण मात्रचा विश्वासू गोलंदाज आता गोलंदाजी ट्रॅकवर द्यायला नाव आहे विपुल ठाकूर. विपुल ठाकूर केगावचा हा खेळाडू सातत्यानं हा खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये चर्चेत राहणारा खेळाडू आहे. आणि मला वाटतं जय माता दी सोनारी संघाच्या अगेन्स्ट 6 चेंडूमध्ये 6 रन्स डिपेंड केल्या होत्या. तो 6 गोलंदाज यावर्षी रनरअप राहिला होता मोन्याच्या संघामध्ये असणारा हा खेळाडू. इथून आज चरण मात्रच्या संघामध्ये खेळतोय. संघ मालक आहेत मिलिंदजी गावण यांचा संघ. मिलिंद गावण यांना ठेवलेला विश्वास आणि खरं संघ नायक चरण मात्रची असलेली साथ पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. बिनबाद 37 3 षटकामध्ये खरं तर खूप सुरेख फलंदाजी किशोर घरत आणि कुणाल घरत या 2 खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. परंतु इथून खरं तर ब्रेक थ्रू हवा आहे टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरी या संघाला. जितना बड़ा नाम होता है उतना बड़ा काम ही होना चाहिए. आणि ते काम करून दाखवले. आता नाव आहे कुणाल घरत. यस माली सर म्हणाले होते विपुल ठाकूर लेफ्टर ओव्हर द विकेट ना, परंतु यावेळेस फसवलाय पहिल्या चेंडूवरती किशोर घरत. झेलबाद इथून महत्वाची विकेट्स. दोन षटक एक चेंडू संपला. एक गडी बाद 37 धावसंख्या धावपटलावर नवीन खेळाडू मैदानामध्ये इन ॲट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावरती दर्शन घरत. दर्शन घरत नागाव गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट आता खरं तर विपुल ठाकूर केगाव गावातून बिलॉंग करणारे खेळाडू. नागाव आणि केगाव दोन्ही आजूबाजूतील गाव आहेत, परंतु आज एकमेकाच्या विरोधात टेकलेत. निमित्त आहे ते म्हणजे UPL सीझन 4. यावेळी आकुटप्याचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू बराच काल हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षकानं काय केलंय, चुकी केले. यावेळेस त्या चुकीचा भूदंड दुहेरीमध्ये रूपांतर केला जातो. दुहेरीच्या साहाय्याने धावसंख्येमध्ये येईल भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 39 धावसंख्येवरती 39 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट आफ्टर 2.2 ओव्हर्स इन प्रोग्रेस. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या धावपटलावरती एक गडी बाद 39. विपुल ठाकूरने संधी निर्माण करून दिली होते. क्षेत्ररक्षकानं केलेली चुकी, या चुकीचा भूदंड भोगावा लागणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला जिथे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत फक्त आणि फक्त एक रन. फेकी देखील खराब होते. सुरेख बॅकअप तिथल्या क्षेत्ररक्षक चरणचं पाहायला मिळालं. 40 धावसंख्या धावपटलावरती उरण प्रीमियर लीग सीझन 4 आपण एक चमचमदेव ट्रॉफी भरतोय. संपूर्ण उरण तालुक्याला आकर्षित करणारी ट्रॉफी आपण सीझन 4 मध्ये पाहतोय. हे आयोजन आहे करता जरीमारी क्रिकेट क्लब नागाव, त्यानंतर गणेश कृपा बालई आणि RS कोटनाका आयोजित उरण प्रीमियर लीग 2025 चा हा आपण थरार पाहतोय.
7 दिवसामध्ये खरं तर खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था आणि 8व्या दिवसामध्ये खरं तर खेळाडू प्लस प्रेक्षक मायबापासाठी देखील जेवणाची व्यवस्था. हे यश आहे आमचं, हे यश आहे उरणचं. नेक्स्ट बॉल इथून खरं तर स्लो बॉल वन, परंतु पीक लवकर केलंय, ओळखलं होतं बॉल बाउंड्रीच्या पलीकडं. कुणाल गरज ब्रँडेड UPL सिक्सर. लढलाय 7 चेंडू खेळले, 7 मध्ये 22 बनवल्यात. काय अफलातून दर्जाची कामगिरी कुणाल गरजच्या बॅट म्हणून आपल्याला पाहायला मिळते. विपुल ठाकूर वरती आक्रमण करायला सुरुवात केले, कारण की इथून 2 सामन्यामध्ये खरं तर यश मिळालं नाही. इथून मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे. फुलटॉस चेंडू, परंतु आणखीन एकदा खरं तर खेळाडू हे करतात काय, तुम्ही जीवनदान कोणाला दिलाय? संघाच्या सर सेनापतीला तुम्ही जीवनदान दिलाय. त्याचं रूपांतर एकेरीने 1 मध्ये धावसंख्या देईल भर धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सत्तेचाळीस वरती 1/47. खरं तर संधी निर्माण झाली होती टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाच्या खेळाडूंकडनं. हे दोन्ही खेळाडू बाद होऊ शकले असते जर तुम्ही 2 झेल पकडले असते ना तर, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. मिळाली 1 रन. आता षटकातील शेवटचा चेंडू, हा चेंडू संपल्यानंतर त्याला आपली ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये जाईल, जिथे 3 मिनिटाचा आपल्याला ब्रेक मिळाला जाईल. धावसंख्या स्थगित आहे 47 वरती. लास्ट बॉल, यावेळेस आखूटप्प्याचा बॉल, परंतु बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द रूप. चौकार, या चौकाराच्या साहाय्याने 3 षटकांची सांगता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री स्वामी समर्थ पागोडे संघाचं अर्धशतक धावपटलावरती. 1 गडी बाद, 51 धावसंख्या. कोणाचा आहे आयोजन कोणाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा, आयोजन कोणाचा न आमचे बालई गावाचा. बाळेनंतर हा आयोजन संपूर्ण उरण तालुक्याचं आहे. उरण तालुक्याला प्रेमात पडणारे हे आयोजन आहे. नाव आहे उरण प्रीमियर लीग सीझन 4. 3 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री स्वामी समर्थ पागोडे संघाच्या धावसंख्या धावपटलावरती 1 गडी बाद 51. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आम्ही सांगू इच्छितो, खरं तर डू ऑर डायचा सामना सुरू आहे. श्री स्वामी समर्थ पागोडे विपक्ष स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे. टॉस जिंकला आवरे संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय श्री स्वामी समर्थ पागोडे संघाला. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 1 गडी बाद 51 धावसंख्या, आणि त्यामध्ये कुणाल घरत जो 2 सामन्यामध्ये खरं तर काहीच करू शकला नव्हता, अगदी शून्याचा चष्मा घालून तंबूमध्ये परळला. तो खेळाडू 8 चेंडूमध्ये 23 धावसंख्येवरती नाबाद खेळी करतोय. तर त्याला साथ देतोय दर्शन घरत, की जो वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 7 रन्सवरती खेळी करतोय. दोन्ही खेळाडूंना 1-1 जीवनदान देखील मिळालेला आहे. त्या जीवनदानाचा कितपत फायदा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये घेतील ते पाहणं देखील आता तेवढंच गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक आपण संघाचा संघनायक कुणाल घरतला पाहत आहे.
51ला 1 अशी धाव संख्या. चौथा षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सौरभ आला आणि त्याचं स्वागत केलंय. साक्ष से करेंगे सबका स्वागत. आणखीन एक कुणाल गरज ब्रँडेड सिक्सर. असं म्हटलं जातोय की सपना पूरा करना है तो तपना पडेगा. हर दिन हर रात खुद से लढना पडेगा. इथून लढतोय. खेळाडूचं नाव आहे कुणाल गरज. 9 मध्ये 29 बनवल्यात. महत्वाच्या मॅच मध्ये कुणालची बॅट बोलली या मैदानावरती. रामस्थ मंडल कोटगाव कोट तालुक्याचं हे मैदान आणि या मैदानावरती अगदी महत्वाच्या मॅच मध्ये डोर डायच्या सामन्यामध्ये कुणाल गरजचा बोलबॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सिल्ली मिडॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. परंतु यावेळेस चेंडू इथून खरतर बॅटची एज आहे का. यस खरतर विपुल ठाकूरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पकडला जेल आणि महत्वाची विकेट. संघाचा संघनायक कुणाल गरज या खेळाडूचा संपलाय खेळ. आइंदा से मेरे 10 मध्ये 29 रन्स बनवले आणि खरतर कुणाल गरज हा तंबूच्या आश्रयाला आलाय. आता नवीन खेळाडू मैदानामध्ये चेतन गरज सावरकरचा हा खेळाडू. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील चेतनची खूप चांगली फलंदाजी आपण पाहिली होती. पण इथून आता गरज आहे. 10 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि धावसंख्या धावपडल्यावरती म्हणजे 57. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये आणखी 10 ते 15 रन्स बॅटिंग स्कोर होऊ शकतोय. कुणालनं बाहेरमध्ये सांगितलं होतं की हा धावांचा मैदान आहे. 65 ते 70 रन्स बनवणे फार गरजेचं राहील. परंतु त्यातील 3 षटक आणि 2 चेंडूमध्ये धावसंख्या तब्बल 2 गडी बाद 57 वरती जाऊन पोहोचले. सौरभची चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. विपुल ठाकूरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की सिली मिडॉनला तो तैनात झाला. जर तो तिथे राहिला नसता तर कदाचित हा देखील जीवनदान कुणाल गरजला मिळाला असता. परंतु त्याची चपलही आपल्याला पाहायला मिळाली. गेम प्लॅनिंग. खरं तुम्ही ज्या वेळेस मोठ्या स्पर्धा खेळत असताना त्यावेळेस तुमच्या मनामध्ये हे विचार येतच असतात. 57ला 2. नेक्स्ट बॉल. सौरभ गावंड आवऱ्याचा खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर. तर त्याच्या समोर आता चेतन गरज जो सावरकर वरून बिलॉंग करतोय. त्याच्या समतीला दर्शन गरज. चेतन गरज साठी खरं बॅटचा फ्लो खोलायचा होता पण पंचांचा इशारा येणं बाकी. वाईड +4. खरं तर हा नशिबाचा आलाय चौकार. पाहिलात ना तर फाईन लेग, लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग या रिझन मध्ये आपण त्याला जास्तीत जास्त बॅट्सचा फ्लो ओपन करताना पाहतोय. यावेळेस देखील तोच प्रयत्न होता परंतु खरं तर हा नशिबाचा पंजा मिळाला. नवीन वर्षाचा बोनस मिळालाय. टीम पागोडे संघाला. परंतु इथून 8व्या बॅटनं बॉल वरती आक्रमण. बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. चेतन गरज ब्रँडेड सिक्सर. एका चेंडूमध्ये तब्बल 11 रन्स खर्च केल्या. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती म्हणजे 68 रन्स. 2 विकेटच्या मोबदल्यात 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटक 3 चेंडू संपले. 2 बाद 68. चेतन गरजने 1 चेंडूचा खेळ केला. 1 मध्ये 6 रन्स बनवल्या तब्बल. खरं तर पॅव्हलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय हे सांगणारी फलंदाजी. फलंदाज चेतन गरजची पाहायला मिळते. यावेळेस पहा खरं विपुल ठाकूर कुठे उभा राहिलाय. इथून खरं तर यावेळेस देखील विपुलकडे संधी होती का झेलची. एक्सप्रेस वरून खरं तर असंच वाटतंय कदाचित बॅट्सचा
टोला किंवा बॅटच्या कडेला चेंडू लागला असावा. चेंडू येईल डॉट. सौरभ गावंड 4 चेंडू फेकले, 13 रन्स खर्च केल्यात आणि 17 रन्स खर्च केल्यात आणि 1 विकेट्स मिळवले. चेतन गरजसाठी तुम्ही पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढायचं होतं. चेंडू आणि बॅटचं समीकरण नाहीये. जिथे समीकरण नाही तिथे उत्पत्ती देखील तुम्हाला मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता. दोन बाद 68. लास्ट बॉल चौथ्या षटकाचा. सौरभ गावंड टू चेतन. इथून जर खोलात टाकलाय परंतु हेलिकॉप्टर तर उडवलाय आणि तो लँड देखील होईल. कॉर्नर बॉर्डरच्या पलीकडे षटकार. क्लॉक ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त रन्स बनवायच्या श्री स्वामी समर्थ पागोटे संघाला. 4 षटकामध्ये 74 रन्स बनवल्यात. खूप सुरेख फलंदाजी. प्रत्येक षटकामध्ये 18.5च्या सरासरीनं वाटचाल केली आहे 4 षटकामध्ये. ती म्हणजे टीम श्री स्वामी समर्थ पागोटे संघानं. परंतु शेवटचं षटक, या षटकामध्ये किती रन्स बनवल्या जातील आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहत आहे की ज्यानं 3रं षटक फेकलं होतं तोच गोलंदाज पुन्हा एकदा विपुल ठाकूर आलाय. शेवटच्या षटकामध्ये प्राचारण केले करणार चरण म्हात्रेनं विश्वास ठेवलाय. पुन्हा एकदा विश्वास साध्य ठरवेल का. पहिला बॉल इथून यावेळेस हाफ ट्रॅकर होता, लॉफ्ट करायचा होता. चेंडूने बॅटचं समीकरण झालं परंतु फक्त आणि फक्त एक सिंगल. एकेरीनं धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 75. 75 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट्स आफ्टर 4.1 ओव्हर इन प्रोग्रेस. आता चेतन गरत ऑन स्ट्राईक. 4 चेंडूमध्ये 12 वरती खेळतोय. विपुलच्या आता गोलंदाजीला सामोरी जायचं आहे. चेतनला कशा प्रकारे खेळ करेल. महत्वाची मॅच आहे. इथून खरं तर रन्स तर भरपूर झाल्यात पण या मैदानावरती आपण काल देखील पाहिलात 80-85 रन्स सहजरित्या चेस झाल्यात. त्यामुळे या मैदानामध्ये सेट टार्गेट कुठलाच नाहीये. तुम्ही जेवढ्या रन्स खर्च कराल तुमच्याकडे जर बॅट्समन असेल तर त्या देखील बनू शकतात. इथून खरं सरळ पॅड वरती आदलला चेंडू. खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. विपुलला चेतनचा खरं स्ट्रॉंग झोन माहिती आहे आणि तो ओळखून तो निहाळून गोलंदाजी करतोय. चर्चेत असणारा हा गोलंदाज विपुल ठाकूर, तेवढा चर्चेत असणारा फलंदाज आपण चेतन गरला पाहत आहे. नेक्स्ट बॉल विपुल ठाकूर होता, चेतन गरत. इथून पुन्हा एकदा कोलामध्ये टाकला होता, ब्रह्मास्त्र वापरला होता. खूप चांगली गोलंदाजी. पंचांचा इशारा 22चा येतोय. अतिरिक्त धावसंख्येमधील बार एकेरीनं धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2 गडी बाद 76 या धावसंख्येवरती. 76 रन्स लॉस ऑफ द 2 विकेट. आता उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी या इनिंग मध्ये. विपुल ठाकूर कमालीचं षटक फेकलं. 3 चेंडू फेकले, 2 रन्स खर्च केल्यात. एक बाईची तर एक बॅटकटच्या स्वरूपात ऑन स्ट्राईक आपण दर्शनला पाहत आहे, जो नागाव मधून बिलॉंग करतोय. नागाव आणि केगाव हे दोन्ही खरं तर गाव जवळ जवळ आहेत परंतु यावेळेस उभे टाकले. फुल टॉस चेंडू त्यावरती केले आक्रमण. दर्शन गरजचा तडाखा. बॉल सीमा रेषा पार. षटकार. पॅकेट बडा धमाका. उंची कमी आहे परंतु खर तर बॅटिंग लाईन त्याची स्ट्रॉंग आहे. फटके मजबूत आहे दर्शनचे. षटकाराला 82 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल विपुलचा. दर्शनासाठी इथून खरं बॅटच्या टोला बॉल लागलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे तैनात, करणार नाही चुकी. आणखीन एक विकेट तंबूच्या आश्रयाला.
पाठवला जातोय. हे षडयंत्र वापरलं गेलंय टीम श्री स्वामी समर्थ पागोडे संघाकडनं. आणि आता इनिंग मधील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तो खेळ करण्यासाठी गणेश सिंग हा मैदानामध्ये आला, ज्यानं पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. 3 गडी बाद 82 धावसंख्या. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथून खरं टार्गेट सेट करायचं आहे. या चेंडूवरती षटकार आला तर 88, चौकार आला तर 86, सिंगल आली तर 83 आणि डबल आली तर 84. काय टार्गेट असेल की डॉट बॉल येईल. विपुल ठाकूर इथून खरं तर पायामध्ये फेकलाय, परंतु बॉल वरती आक्रमण. गणेश सिंग आल्याला ठोकलाय षटकार. इनिंगची सांगता देखील गोड केली. 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय मित्रांनो. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना श्री स्वामी समर्थ पागोडे संघाच्या धावसंख्या धावपटलावरती त्या तब्बल लागल्यात, त्या म्हणजे 88. आणि आता 89 धावसंख्येचं भलं मोठं डोंगर पार करायचं आहे स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे या संघाला. खूप चांगली पहिली इनिंग्स आपल्याला पाहायला मिळाली की जिथून कुणाल घरच्या बॅट मधून आज फटके आले नव्हते सकाळच्या सत्रामध्ये, परंतु दुपारच्या सत्रामध्ये कुणाल आला आणि कुणालने आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर कुणाल घरत, किशोर घरत हा देखील चांगली कामगिरी करून गेला. दर्शनची चांगली कामगिरी, चेतन, त्यानंतर गणेश, असे टोटल 5 षटकांचा केस संपला. 88 धावसंख्या स्कोर कार्डवरती. आणि आता 89 रन्स बिग चेस करायचे आहे. मोठं टार्गेट आता बनवायचं आहे. चेस करायचा तो म्हणजे टीम स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघाला. तर निश्चितच या रन्स बनवल्या जातील का आवरे संघाच्या बाजूनं, की या रन्स रोखल्या जातील श्री स्वामी समर्थ पागोटे संघाच्या गोलंदाजांकडनं, याचा धावतं समालोचन आपण ऐकूया. पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल आणि ऐकूया आवाज खर तर मुलेगण गावचे सुपुत्र शंतनू चव्हाण सर यांचा.
आपण पाहता नॉकआउटची मॅच मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूने टीम आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये पागोटे या दोन टीम दरम्यान मॅच पाहायला मिळते. तब्बल जर का पाहिलात तर धावसंख्येवरती 87 धावा लागल्यात आणि विजयासाठी 78 धावसंख्येचा पाठलाग 88 धावा लागल्यात आणि 89 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. 30 बॉल आणि विजयासाठी 89 धावा. यावेळी पहिल्याच बॉलवरती जर का आपण पाहिलात तर चेंडूला अगदी गॅप मध्ये ढकलून काढलाय आणि यावेळच्या बॉलवरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला आणि जरूर आपल्या टीम साठी 2 धावा अडवल्यात. आणि या बॉलवरती जर का आपण पाहिल्यात तर 2 धावसंख्या पाहायला मिळाला. 2 धावसंख्येनं श्री गणेश ओपन झालाय. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी टीम मैदानावरती स्वर्गीय महेंद्र मूर्ती देवा ग्रुप आवरे या टीमच्या माध्यमातून. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय परंतु बॉल नोमॅन स्लान मध्ये ट्रॅव्हल झाला आणि यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलात तर आलेल्या 2 धावा मैदानावरती पाहायला मिळतात. 2 धावेनं स्कोर कार्ड वरती 2 बॉलचा खेळ संपलाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अप्रतिम पाहायला मिळाला परंतु पंच आमच्याकडे वळतात. यावेळच्या बॉलवरती चेंडू ऑफस्टिक सोडून पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 1 धावसंख्या अतिरिक्तची पाहायला मिळेल. 5 धावा तब्बल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. बॉल संपले 2 आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती. रॉयल किंग भुतुम या टीमनं अगदी जर का पाहिला तर दोन्ही सामने जिंकलेत. यामधून जो संघ जिंकेल तो थेट मात्र टीम समोर उंचावताना पाहायला मिळेल. अगदी जर का आपण पाहिलात तर अप्रतिम परफॉर्मन्स त्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळच्या बॉलवरती जर का पाहिला तर अलाउंड द कार्पेटचा फटका पाहायला मिळाला. चेंडू अडवला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी आलेली 1 धावसंख्या पाहायला मिळते. एका धावेने स्कोर कार्ड वरती तब्बल 6 धावा पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ संपला. गोलंदाजच्या मोर्चावरती दर्शन पाहायला मिळतोय तो नेहमी समिधा नागाव या टीमला बिलॉंग करत असतो. परंतु आज मात्र कुणाल घरातनं त्याच्यावरती का बोली लावल्या त्याचं उत्तम उदाहरण यावेळी दाखवताना आपल्याला पाहायला मिळतो. जर का टीमचे टीम ओनर पाहायला लागला तर प्रवीण पाटील त्यांनी या गोलंदाजावरती का विश्वास दाखवलाय त्याचं उत्तम उदाहरण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. कोणती चूक केली जाणार नाहीये. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला. विकेट मोठा फलंदाज मैदानावरती बाद झाला. बॅट्समन योगेश पाटील याला परतीचा रस्ता दाखवला. नेक्स्ट बॅट्समन मैदानावरती नेट नंबर 3 वरती शिवम पाहायला मिळतील. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाल्या. गोलंदाज दर्शन याच्या माध्यमातून 4 बॉलचा खेळ त्याच्या माध्यमातून टाकण्यात आला. 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यशस्वी आपण पाहताय कुणाल घरत. आपण पाहू शकाल पागोटे गावाचे सरपंच सन्माननीय आदरणीय कुणाल पाटील आपण आमच्या व्यासपीठावरती यायचा. तुमचं देखील उरण प्रीमियर लीग 2025 आणि पर्व 4 यामध्ये सहर्ष शब्द सुमनानं हार्दिक स्वागत करतोय. कुणाल पाटील सर आपण आमच्या व्यासपीठावरती यायचा. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. आपण पाहता पुढचा बॉल. यावेळच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसलाय. यावेळेस झेल खाली क्षेत्ररक्षक चेतन पाटील कोणती चूक करणार नाहीये. टिपला झेल. पुन्हा एकदा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला.
आपण पाहत 2 बॉल वरती 2 विकेट्स पाहायला मिळाल्यात. जरूर आपण इन्व्हाइट करतोय पागोटे गावाचे सरपंच कुणाल अरुण पाटील. कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्याने झेप घेतली आणि थेट सरपंच पदी त्यांची निवड होताना आपण पाहिलात. त्यांना आपण इन्व्हाइट करूयात. आपण आमच्या व्यासपीठावरती असं तुमचं देखील उरण प्रीमियर लीग पर्व 4 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण जरूर पाहता. सुशांत तांडेल, तदनंतर आपण पाहता वैभव कडू, तदनंतर प्रशांत माली सर यांच्या माध्यमातून घेतलेली मेहनत आणि ती मेहनत ज्यावेळेस जर का आपण पाहिली तर उरण प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते. आणि जर का आपण पाहिलं तर षटक क्रमांक 1 मैदानावरून संपुष्टात आला. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज दर्शन घरात 1 षटक टाकलाय, धावा खर्च केल्या, 6 विकेट्स घेतल्या 2. कमॉन डीजे. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 2 विकेट्स मैदानावरतून बाद झाल्या, 6 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. जर का पाहिलं तर त्यांच्या गावामधील संघ अर्थातच आपण पाहता श्री स्वामी समर्थ पागोटे हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थ पागोटे हा संघ मैदानावरती पाहायला मिळतोय. कुणाल घर त्या टीमचं नेतृत्व करतोय. आणि जर का आपण पाहिलं तर गोलंदाजच्या मोर्चावरती कुणाल किशोर घरत पाहायला मिळतील. बऱ्याच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. जर का आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज देखील त्यांना मागच्या 40+ टुर्नामेंट मध्ये घेतली होती. रायगड प्रीमियर लीग मध्ये त्यांचं देखील जर का पाहिला तर अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि जर का आपण मैदानावरती पाहिलात ना तर मात्र गोलंदाजच्या मोर्चावरती कुणाल मात्रेनं दाखवलेला विश्वास त्यांच्यावरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल, यावेळचा पहिला बॉल हाफ ट्रेकर त्याच्यावरती केला आक्रमण. चेंडू सी मारेशा पार. या बॉलवरती बिग हिट षटकार. किशोर घर त्यांच्यावरती स्वागत केला, षटकार लगावलाय. गोलंदाज पुन्हा एकदा किशोर घरत पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती बिग करण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक देता येईल आता, परंतु त्याला बीट करत चेंडू 1 बाय सी मारेशा पार. या बॉलवरती चौकार आला. आणि जर का आपण पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती आगमन झाला पागोटे गावाचे सरपंच. कमी वयामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना झेप घेतली. आणि जर का आपण पाहिलं तर पागोटे गावामध्ये सरपंच पाहायला मिळाले कुणाल अरुण पाटील यांचा आमच्या व्यासपीठावरती आगमन झालं. त्यांचं देखील उरण प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये आपण पाहता सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहता उरण प्रीमियर लीग. जर का पाहिलात तरी स्पर्धा वैभव कडू, सुशांत तांडेल आणि आमचे प्रशांत माली सर यांच्या माध्यमातून स्पर्धा ठेवण्यात आली आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहिलं तर प्रमुख उपस्थिती त्यांची पाहायला मिळाल्या. त्यांना देखील आपण करूया सुस्वागतम. आणि मॅच पाहता एका बाजूने आपण टीम मैदानावरती पाहायला मिळते स्वर्गीय मोहिंदर मूर्ती देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या विरोधात यावेळचा हाफ ट्रेकर पुन्हा एकदा केला आक्रमण. चेंडू पुन्हा एकदा लॉंग रेंजच्या बाहेर, सीमारेषा पार. बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. षटकार चौकार षटकार. बॅट मधून मोठ्या फटक्यांची भाषा बोलली जाते. बॅट्समन जयेंद्र कडू 6 बॉल आणि 21 धावसंख्येवरती खेळतात. अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली. जसं तुम्ही पहिल्या डावामध्ये 88 धावा काढल्यात तसं आम्हाला देखील काढायच्यात याच उद्देशानं मैदानावरती फलंदाजी करतात. यावेळच्या बॉलवरती देखील चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल झाला. यावेळेस देखील बॉल होईल फरार. या बॉलवरती धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
खर्च केल्यात. किशोर घरत गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. 40+ मध्ये जरूर त्यानं आपण पाहिलात मालिकावीरचा मानकरी ठरला होता, परंतु उरण प्रीमियर लीग मध्ये आता मात्र हे फलंदाज शांत बसणार नाहीयेत. जितेंद्र कडू मैदानावरती सांगतोय आणि जर का पाहिलं तर तब्बल 4 बॉलवरती 20 धावा कुठल्यात. यावेळच्या बॉलवरती देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळेल. या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर एकच धावेल. हे चेंडू अगोदर पडणं आवश्यक होते, परंतु जर का पाहिलात तर या बॉलवरती एक धावल्या, एका धावेच्या स्कोर कार्ड वरती तब्बल 21 धावा या षटकामध्ये पाहायला मिळतात आणि टोटल रन 27 पाहायला मिळतात. 27 धावा स्कोर कार्ड वरती. बॉल क्रमांक 5 मैदानावरून संपलेत. किशोर घरत गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतात. नेहमी फुंडे टीमच्या माध्यमातून बिलॉंग करत असतात, आज मात्र पागोटे टीमला बिलॉंग करतात. यावेळच्या बॉलवरती फटका फसला, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही आहे. चेंडू 1 बाउन्स होईल पर्रार. या बॉलवरती धावा मिळतील 4. आलाय स्वच्छ स्वागत चौकार. आपण पाहता पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती दर्शनला आणलं जाईल. जर का आपण पाहिलात तर तब्बल 31 धावा स्कोर कार्ड वरती. 2 विकेट्स बाद झाल्यानंतर 31 धावा कुठून काढल्यात. या षटकामध्ये तब्बल जर का आपण पाहिलात तर 25 धावा कुठून काढल्यात. काय फलंदाजी पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर 18 बॉल आणि अजूनही विजयासाठी 58 ची आवश्यकता असेल. 18 बॉल 58. त्या मात्र आव्हान सोपं नाहीये, आव्हान कठीण नाहीये. दोन्ही टीमच्या माध्यमातून 100% एफर्ट्स देण्याचं काम मैदानावरती केलं जाईल. जर का आपण पाहिलं तर सुंदर गोलंदाजी होती दर्शन घरतच्या माध्यमातून. त्याच्या हातामध्ये चेंडू सोपाला जातो. जर का आपण पाहिलं तर त्याच्या गोलंदाजीला धारदार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केला आणि त्या एंडनं त्याची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली होती. आणि आता मात्र कुणाल घरतनं त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि टीमच्या ओनरनं देखील त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्याला आता मात्र गोलंदाजी करण्याची संधी दिली आहे. आणि पाहूयात संधीचं सोनं त्याच्या माध्यमातून केलं जाईल का. तब्बल 18 बॉल 58 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सामना अजूनही संपला नाहीये. क्रिकेटचा थर्रार आणि थर्रार नाट्य आज मात्र आपल्याला कोटनाका गावामध्ये पाहायला मिळतो. फटका फसलाय, पवित्रमध्ये झेल उडालाय, टिपला झेल आणि मोठा मासा घालायला लागला. बॅट्समॅन जितेंद्र कडू होतील झेलबाद. सो मच. मोठी विकेट मैदानावरतून आले. मोठी विकेट पाहायला मिळाल्या. ज्या फलंदाजानं अक्षरशः मैदानावरती धुमाकूल घातला होता त्या फलंदाजाला आता मात्र परतीचा रस्ता दाखवला. अगदी जर का आपण पाहिलात तर मैदानावरती नवीन बॅट्समन मैदानावरती तेजस म्हात्रे पाहायला मिळेल, जो नेहमी मातवली टीमला बिलॉंग करत असतो. तो तेजस म्हात्रे मैदानावरती पाहायला मिळेल. जर का आपण पाहिलात तर मैदानावरती षटक क्रमांक 3 पाहायला मिळतो. 5 वरच्या षटकामध्ये 31 धावा पाहायला मिळाल्या. 89 धावांचा पाठलाग करत असताना 17 बॉल आणि तब्बल 58 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल दर्शन घरत. यावरच्या बॉलवरती पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे त्यांनाच पाहायला मिळेल आणि या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर एकच धाव पाहायला मिळेल. एका धावेच्या साह्यानं तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय 32 धावा पाहायला मिळतात. सुंदर गोलंदाजी यावेळेस पाहायला मिळाल्या दर्शन घरतच्या माध्यमातून. दर्शन करत जर का आपण पाहिलं तर कित्येक सामने त्यानं समीरा नागाव टीमला देखील आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती जिंकून दिलेत आणि तो नेहमी समीरा नागाव टीमला बिलॉंग करत असतोय. यावेळचा बॉल देखील तेच तर्रार पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर भन्नाट वेगाचा बॉल पाहायला मिळाला आणि या बॉल वरती बॅटन बॉलचा येत नाही संपर्क आलाय. डॉट बॉलच्या साह्यानं 32 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात आणि तब्बल जर का आपण पाहिलात तर 3 बॉलचा खेळ संपला. खऱ्या अर्थानं 15 बॉलचा खेळ संपला. अजूनही 15 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. यावेळच्या बॉल वरती बिग हिट पाहायला मिळेल का. यावेळेस मोठा फटका. चेंडू
मारेशा पार 6 धावांसाठी बिग हिट षटकार. दर्शन वरती हल्लाबोल केला गेला. दर्शनचं कौतुक करावं एवढं कमी आहे. अगदी जर का आपण पाहिलं 3 विकेट्स त्याच्या माध्यमातून घेण्यात आल्यात. यावेळेस देखील लोवर फुल टॉस पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्या संधीचं केलं सोनं. या बॉल वरती चेंडू होईल फरार. धावा मिळतील तब्बल जर का आपण पाहिला तर 4-4-4 आलाय चौकार. यावेळेस देखील लोवर फुल टॉस. आता मात्र फटका फसला झेल खाली चेतन घरत. यावेळेस जर का आपण पाहिलं तर चेतन घरत ना झेल अगदी साधा सोपा लॉलीपॉप झेल टाकला गेला. आणि जर का आपण पाहिलं तर या बॉल वरती आल्या धावा. 1 धाव पाहायला मिळाली आणि एका धावेच्या साहाय्यानं टीमच्या स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 43 वरती. 12 बॉल आणि 46 धावसंख्येची आवश्यकता. जाव्यात पाहुण्यांच्या शुभ सन्मानाकडे. सन्मानाकडे आपण बोलतोय. पागोटे गावाचे सरपंच कुणाल पाटील यांचा आम्ही आमच्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करतो. मी इन्व्हाइट करतो आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुशांतदादा तांडेल यांना की आपल्या पवित्र शुभ असते आपण पागोटे गावाचे सरपंच कुणाल अरुण पाटील यांचा आमच्या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची उपदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून 365 दिवस हृदयात राहणारी आपण पाहता सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन त्यांचं देखील आम्ही आपण पावतो शकाल. हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर आपण इन्व्हाइट करूयात ऋषिकेश म्हात्रे यांचं देखील आम्ही आमच्या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करतो. नरेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण करूयात त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. जर का पाहिला तर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक येणाऱ्या पाहुण्याचं आमच्या व्यासपीठावरती आगमन आणि जर आपण पाहू शकाल त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून उरण प्रीमियर लीग उरणकरांच्या अभिमानाची उरणकरांच्या हक्काची आणि उरणकरांच्या संयमाची स्पर्धा पाहायला मिळते. अर्थातच खऱ्या अर्थानं आपण पाहता उरण प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि ज्या 4थ्या पर्वामध्ये आपण पाहता ही मॅच मैदानावरती पाहायला मिळते. एका बाजूने टीम स्वर्गीय महेंदर स्मृती देवा ग्रुप आवरे आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम पाहायला मिळते श्री स्वामी समर्थ पागोट या 2 टीम दरम्यान. बारा बॉल आणि विजयासाठी 46 धावांची आवश्यकता. गोलंदाजच्या मोर्चावरती आपण पाहता आवरे टीमला नेहमी बिलॉंग करत असतो कल्पेश ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. जर का पाहिलं तर छोटा पॅकेट बडा धमाका कल्पेश ठाकूर गोलंदाजच्या मोर्चावरती पाहायला मिळतोय. जर का पाहिला तर नेहमी तर आवरे टीमला बिलॉंग करत असतो. आमचे देखील मित्र आहेत कल्पेश ठाकूर. यावेळी आता मात्र त्यांच्या हातामध्ये कुणाल घरत यांना चेंडू सोपवला. त्याला ठाऊक असेल का हा सामना आपल्याला जिंकायचा आहे. तशा रीतीने खेळ करावा लागेल. 12 बॉल 46 ची आवश्यकता असताना पहिला बॉल. यावेळचा लोवर फुलटॉस चेंडू पाहायला मिळाला. अगदी जर का आपण पाहिला तर लेग स्टिक सोडून जाणारा बॉल पाहायला मिळतोय आणि या बॉल वरती एक धावली आहे. अजूनही 12 बॉल 45 धावा. रोहित शर्मा यांची जर्सी
चा क्रमांक 45 आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठी 12 बॉल अजूनही 45 करायचा. सामना अजूनही संपला नाहीये. जर का या बॉल वरती चेंडू जर का निसटला असता तर जरूर 5 धावा पाहायला मिळाल्या असत्या. मागच्या सत्रामध्ये जर का आपण पाहिलं तर 5 धावा तब्बल पाहायला मिळाल्या होत्या. पुन्हा एकदा गोलंदाजच्या मोर्चावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांची जोडी आपण मैदानावरती पाहता. स्क्वेअर लेग पंच जरूर सुरेश म्हात्रे पाहायला मिळतात. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये राजेंद्र घरत सर पाहायला मिळतील. यावेळच्या बॉलवरती फटका फसलाय. झेलची शक्यता. यावेळी टिपला झेल. पुन्हा एकदा धक्का क्रमांक 4 चरण म्हात्रे बॅक टू द डगआउट. सो मच. पहिला बॉल जेव्हा अवांतर आला तेव्हा वाटलं होतं कुठेतरी कल्पेश या मॅच मध्ये चमत्कार करतो की काय, परंतु जर का पाहिला तर पुढच्या बॉल वरती त्याने विकेट्स घेऊन दिल्या आणि अशा पल्लवित केल्या टीम श्री स्वामी समर्थ पागोडे टीमच्या. जर का पाहिला तर सुरुवातीला दुसऱ्या षटकामध्ये अगदी किशोर घरत यांच्यावरती फलंदाज तुटून पडले होते. अगदी 6 बॉल मध्ये त्यांना 25 धावा खर्च केल्या. तदनंतरची 2 षटकं अप्रतिम दर्जाची पाहायला मिळाली. आणि जर का पाहिले तर पहिल्याच बॉलवरती अवांतर चेंडू, तदनंतरच्या बॉलवरती आलेले विकेट्स. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये कल्पेश पाटील पाहायला मिळेल. कल्पेश टू कल्पेश पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती बॅट्समन देखील कल्पेश पाहायला मिळतील. गोलंदाज देखील कल्पेश पाहायला मिळतात. कोणता कल्पेश सरस ठरला जाईल जर का पाहिला तर या बॉल वरती जरूर गोलंदाजी करणारा कल्पेश सरस ठरला गेला. आणि जर का पाहिला तर आलाय डॉट बॉल. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा प्रेशर निर्माण केला जाईल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. 10 बॉल 45 धावा तब्बल. जर का आपण पाहिलं तर 8 विकेट मारायची 10 बॉल मध्ये. 10 मध्ये 8 विकेट मारले जातील का? यावेळचा बॉल देखील अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला. अगदी जर का पाहिला तर कुणाल घरत त्याला देखील चेंडू दिसला नाही. आणि या बॉल वरती जर का आपण पाहिलात तर 1 धावसंख्या चोरट्या रूपाने घेतली जाते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. स्ट्राईक वरती तेजस म्हात्रे पाहायला मिळतो जो नेहमी मातवली टीमला बिलॉंग करत असतो. त्याच्या माध्यमातून देखील कित्येक सामने त्याने बॅटिंगच्या जोरावरती बॉलिंगच्या जोरावरती जिंकवलेत. तोच तेजस म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळच्या बॉल वरती देखील पुन्हा एकदा बॅटची कडा पाहायला मिळाल्या. काय गोलंदाजी कल्पेशची पाहायला मिळाल्या. जर आपण पाहता मागच्या मॅच मध्ये कल्पेश मागडा ठरला होता, परंतु पुन्हा एक षटकामध्ये अगदी त्याच्यावरती 30 धावा कुठून काढल्या होत्या. परंतु कुणाल घरत्यानं पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला आणि ते विश्वास सहाय्य ठरताना पाहायला मिळतो. यावेळच्या बॉलवरती जशी त्याची आम्ही गणना केली तशा प्रकारे त्याच्यावरती केला आक्रमण. चेंडू सीमारेषा पार स्टेट डाऊन ग्राउंड षटकार. षटकार पाहायला मिळाला. आपण इन्व्हाइट करूयात नेक्स्ट मॅच यामधून विजय होईल तो संघ थेट मात्र निलेश ठाकूर रॉयल्स किंग धुतुमिया टीम समोर उंचावताना पाहायला मिळणार आहे. परंतु या मॅच मध्ये पाहूयात कोणता संघ विजय होईल. 7 बॉल 37 धावा कल्पेश याच्यावरती आक्रमण केलं गेला. अगदी 4 बॉल मध्ये 3च धावा खर्च केल्या होत्या. परंतु जर का आपण पाहिलात तर या वेळच्या बॉल वरती बॅटन बॉलचा येत नाही संपर्क येईल डॉट बॉल. षटक क्रमांक संपुष्टात 4. या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 9 विकेट्स घेतल्या 1. आणि जर का आपण पाहिलात तर मैदानामधून 24 बॉलचा खेळ संपुष्टात आला आणि तब्बल जर का पाहिलात तर 52 धावा स्कोर कार्ड वरती. 6 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता. उगवला तारा
नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रॉयल किंग्स धुतुम आणि त्यांच्या विरोधामध्ये हा यामधून जो संघ विजय होईल तो मात्र थेट त्या टीम समोर उंचावताना पाहायला मिळणार. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला 5 षटकांची खेळवायची आहे, त्यामुळे लवकरात लवकर पण जितका स्पीडअप कराल तितकी मॅच तुम्हाला उजेडामध्ये खेळायला भेटेल, त्याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कालची मॅच जर का आपण पाहिलं तर अंधार पडला होता आणि अगदी जर का आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये कालचा उद्घाटनाचा दिवस असल्या कारणाने मॅचेस थोडेसे लेट पाहायला मिळाला, परंतु जर का पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये सामने ठीक 10 वाजता सुरू झाले आणि जर का आपण पाहिलं तर अगदी घड्याळामध्ये 4:35 कालावधी संपला. आणि जर का आपण पाहिलं तर यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलात तर मैदानावरून विकेट आली आहे आणि जर का आपण पाहिलं तर सकाळी थेट 8:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे आणि राष्ट्रगीत सकाळी थेट 9 वाजता केला जाईल आणि थेट 9:15 वाजता पहिली मॅच खेळवली जाईल. टॉस केला जाईल, 9:30 वाजता पहिली मॅच खेळवली जाईल. याची आपण नोंद घ्यायची. उद्याचे 4 संघ मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. विकेट मैदानावरती पाहायला मिळाल्या. अजूनही 5 बॉल 37 धावा. आता मात्र एखादा चमत्कारच हा सामना जिंकून देऊ शकतो. यावेळचा बॉल देखील तेज तर्रार पाहायला मिळाला. अगदी गोलंदाजच्या मोर्चावरती मनीष ठाकूर पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल देखील डॉट पाहायला मिळाला. डॉट बॉल पाहायला मिळतो. अगदी 52 धावसंख्या पाहायला मिळाली पहिल्या सत्रामध्ये. अगदी जर का आपण पाहिलं तर कुणाल घरत, किशोर घरत, दर्शन घरत, 3 घरत मैदानावरती जर का आपण पाहिलं तर अक्षरशः धुमाकूळ गाजवताना पाहायला मिळाले. जर का पाहिलं तर कुणाल घरत देखील अप्रतिम परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाला. किशोर घरत देखील पाहायला मिळाले. यावेळचा लोअर फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. अगदी चेंडूला दिशा दिली, क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय आणि यावेळच्या बॉलवरती 1 धावसंख्या पाहायला मिळाली. एका धावेनं स्कोर कार्ड वरती तब्बल 53 धावा पाहायला मिळाल्या. अजूनही 3 बॉल 36. आता मात्र मॅच पासून दूर होत चाललाय बॅटिंग करणारा संघ मैदानावरती स्वर्गीय मोहिंदर स्मृती देवा ग्रुप आवरे संघ मॅच पासून दुरावताना पाहायला मिळतोय. जर का अगदी पाहिलं तर 70% मॅच झुकली आहे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. जर का पाहिलं तर यावेळचा बॉल पंचांचा इशारा येईल. चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा पाहायला मिळतोय. यावेळच्या बॉलवरती अतिरिक्त धाव पाहायला मिळते. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी असेल. 35 धावा उभा राहायच्यात. सामना कुठेतरी अडचणीमध्ये सापडला बॅटिंग करणारा संघ मैदानावरती आवरे संघ. कुठेतरी गोलंदाजी थोडीशी मैदानावरती खराब होताना पाहायला मिळाली आणि त्याच कारणानं आता मात्र तो संघ अडचणीमध्ये सापडलाय. यावेळचा स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळाला. अगदी फिंगर क्लोज केलेत आणि यावेळच्या बॉलवरती जर का आपण पाहिलं तर रन आउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन शुभम पाटील बॅक टू द डगआउट. विपुल ठाकूर नवीन बॅट्समन मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल पाहायला मिळतील आणि हा सामना जर का आपण पाहिला तर जवळजवळ 90 ते 95% हा सामना जिंकलाय श्री स्वामी समर्थ पागोटे टीमनं. कुणाल घरत चा संघ मैदानावरती पाहायला मिळतात. टीम कॅप्टन टीम ओनर प्रवीण पाटील यांनी प्रणित पाटील यांच्या माध्यमातून या संघाची यावेळच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वाईड बॉल पाहायला मिळाला आणि या बॉलवरती जर का आपण पाहिला तर 1 धावसंख्या पाहायला मिळेल. शेवटचे 2 बॉल आहेत. 54 धावा स्कोर कार्ड वरती 2 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. 34 धावांची आवश्यकता असेल. 2 बॉल. यावेळचा बॉल तेज तर्रार पाहायला मिळतो. अगदी जर का पाहिला तर बॅटन बॉलचा येत नाही संपर्क. डॉट बॉल. नेक्स्ट मॅच यामधून विजय होणारा संघ थेट रॉयल किंग्स धुतुम टीमच्या समोर 2 हात उंचावताना पाहायला मिळेल. तर रॉयल स्पोर्ट्स धुतुम टीमचे टीम कॅप्टन आमच्यापर्यंत कॉम्बॉक्स मध्ये जोडायचे आहेत. यावेळचा बॉल देखील सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढला आणि सामना जिंकलाय. आपण पाहताय श्री स्वामी समर्थ पागोटे टीम एन्जॉय करते मैदानावरती कुणाल घरतची आणि सामना जिंकलाय कुणाल घरतनं आणि जवळ मॅन ऑफ द मॅच कडे